दास अरविंद पाटील. गेम इज ऑन. लेट्स प्ले. स्पर्धेतील पहिला सामना. पहिला चेंडू राईट राऊंड द विकेट. गुड बॉलिंग वेगावर स्वार होत आहेत. टप्पा आणि दिशा अचूक पद्धतीने साध्य केली जाते. पहिला चेंडू आपल्या आयुष्यातील 40+ 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. आम्हाला अशोक पाटील माहिती देतात. आपल्या 40+ सामन्यातील पहिला सामना खेळत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय तो अरविंद पाटीलने. डॉट बॉलची समाप्ती होते. खोल टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. पहिली धाव तर एकवटली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्वतःचा आणि संघाचं इथं अकाउंट ओपन करतात फलंदाज प्रमोद. बिनबाद 2. पाच षटकांची लढत असेल. 2 षटक पॉवर प्लेची असतील. एक बिमर आणि एक रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल आणि पंचांना जर गरज भासली तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पुन्हा एकदा अरविंद तयार. राईट राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला आपण पाहतो प्रमोद. गुड बॉलिंग बघा. तकदीर मात्र कशा पद्धतीने इथं सुगनाथ सुरक्षित पोहोचले. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली होती 3 वर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच अरविंद पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर दडपण असतं. मात्र इथं रेग्युलर संघातनं भरपूर वर्ष अरविंद खेळलेत तर त्यांना अनुभवाची कोणती कमी नाहीये. बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. या सीझन मध्ये संघटनेच्या माध्यमातून कोपर संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलेले सुगनाथ पाटील स्ट्राइक एंडला. संघातील सर्वात आक्रमक आणि विध्वंसक फलंदाज. बिनबाद 3 अरविंद पाटील. राईट राऊंड द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका. चेंडू थांबणार नाही. 12च्या वेगाने सीमारेषा गाठतोय सुगनाथ पाटीलच्या बॅट मधनं. या डावातील या स्पर्धेतील या षटकातील हा पहिला चौकार येतो. धावसंख्या बिनबाद 7 वर पोहोचते. नक्कीच या सीझनची सुरुवात चौकाराने झाली सुगनाथची. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होत होती मात्र इथं आक्रमणाला सुरुवात केली होती सुगनाथ पाटीलनं. कोलट टप्प्याचा चेंडू कमबॅक करतात. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. चौकाराला ताबडतोब अशोक पाटील उत्तर दिले. कारण दोन्ही बाजूला अनुभव आपण पाहतो. सुगनाथ अनुभवी आहेत, एका बाजूला अरविंद अनुभवी आहेत. अरविंद पाटील. राईट राऊंड द विकेट. इथं मात्र मोठा धक्का. ज्या फलंदाजाच्या बाद होण्याची वाट पाहत होता वडवली संघ तो फलंदाज इथं बाद झालाय तो सुगनाथ पाटील. आणि यष्टांच्या मागे आपण पाहतोय तकदीर मात्रेने आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडलंय. मोठा धक्का बसलाय तो कोपर संघाला 7 या धावसंख्येवर. पहिला धक्का सुगनाथ पाटील. बॅक टू डगआउट. कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीचा नावाचा डंका सुगनाथनं वाजवला होता. मात्र त्या सुगनाथला एक चौकार ठोकल्यानंतर अरविंद पाटीलनं माघारी धाडलंय. मोठी सफलता प्राप्त केली आहे अरविंद पाटीलनं. 7 या धावसंख्येवर मोठा धक्का बसलाय कोपर संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात इंटर होत आहेत. महेश मात्रे येतात नवीन फलंदाज. सुगनाथच्या रूपाने एक मोठा धक्का बसलाय तो कोपर संघाला. कारण एक चौकार ठोकल्यानंतर मात्र अरविंदनं कमबॅक केलं. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर अशोक पाटील माहिती देत आहेत. 7 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा एक गडी बाद केला तो अरविंद पाटील. सुगनाथ पाटील बाद झालेत. पहिलं षटक समाप्त झालंय. 1-7 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. महेश म्हात्रे आलेत नवीन फलंदाज. स्ट्राइक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज प्रमोद. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज आपण पाहतो संघनायक केशव पाटील. अनुभवी गोलंदाज आहेत. वडवली संघातनं भरपूर वर्ष खेळलेत. आज 4 नवीन क्रिकेटपटू वडवली संघात दाखल झालेत.
40 प्लसचा पहिला सामना खेळतात. अतिशय सुरेख मैदान आपण पाहतो. नारिवलीचा आई अजय गावदे क्रीडांगण नारिवली. केशव पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुलटॉस मात्र इथं चांगली गोलंदाजी यष्ट्यांचा भेद घेतला आणि फलंदाज इथं मात्र धावचित होतात. महेश बॅक टू डगआउट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. वडवली संघाच्या माध्यमातून आत्मविश्वास दुणावलाय, कारण जसा सुगनाथ बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय केशव पाटीलला सुरुवात चांगली केली आहे. धावचीच्या स्वरूपात महेश बाद झाले. 2 धक्के बसले ते 7 या धावसंख्येवर. सचिन मात्र येत आहेत नवीन फलंदाज. 2 बाद 7 अशी अवस्था आपण पाहतोय कोपर संघाची. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं. ते अरविंद पाटीलनं फक्त 7 धावा खर्च केल्या, मोठी सफलता प्राप्त केली. त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते शैलेश. शैलेशनं धावचीच्या स्वरूपात महेशला माघारी धाडलं. 2 बाद 7. गोलंदाज केशव पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. उलटा चेंडू. चेंडू नंबरचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलेत. सिंगल तर एक पडली आहे. गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण. सांघिक कामगिरी उंचावताना दिसतोय इथं वडवली संघ, कारण गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. स्वतः संघनायक चांगली गोलंदाजी करतात केशव पाटील. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. आता मात्र पंचांनी वाईडचा इशारा केलाय. टप्पाने दिशा हरवून बसले. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र इथे दिशा भरकटले. पंच श्रीनाथ पाटील यांनी वाईडचा इशारा केला. धावसंख्या पोहोचली ती 9 वर. 2 बाद 9 अशी अवस्था आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये इथं नाणेफेक गमावल्यानंतर कोपर संघ इथं फलंदाजी करतोय. केशव पाटील पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज प्रमोद. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळले. तकदीर मात्र बेगाना आले. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अचूक करतात बघा. अचूक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झाल्यानंतर चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. तर आदरणीय तुषार मात्र यांना विनंती असेल व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. किशोर येतात वेगानं. सिंगल एक पडली आहे. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. अशोक पाटील गोलंदाजी चांगली होत असेल आणि क्षेत्ररक्षण जर साथ देत असतील तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो. धावसंख्या 11 वर पोहोचली. 2 गडी बाद झालेत. या दुसऱ्या षटकामध्ये केशव पाटील चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत केशव पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. आपल्या सहकार्याने अरविंद पाटीलने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र आतापर्यंत केशव पाटील यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा तयार. तकदीर मात्र वेगाने येतात. गुड फिल्डिंग. इथं मात्र बघा काय क्षेत्ररक्षण केलंय. तकदीर यांनी चेंडू उचलला. यष्टीरक्षकाकडे सोपवला. अरविंद पाटीलनं आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडलं. दुसरा फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होते. एकूण गडी बाद झाले ते 3 आणि धावा आपण पाहतो धाव फलकार आल्या त्या फक्त आणि फक्त 13 धावा. सचिन बाद झालेत. पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळले ते गोलंदाज अरविंद पाटीलने फक्त 7 धावा खर्च केल्या. गडी बाद केला. त्यानंतर धावचीच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झाले. तर आमचे सहकारी मित्र समालोचक सोनू बांगर यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वाजवी खेळ इथं समाप्त झालाय. धावा आपण पाहतो धावफलकार 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. पहिलं षटक राहिलं
ते 7 धावांचं अरविंद पाटीलचं आणि दुसरं षटक राहिलं ते केशव पाटील यांचं फक्त 6 धावांचं. एकूण गडी बाद झाले ते 3 आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 13 धावा. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले, एक गडी बाद केला, तोच गोलंदाज पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज अरविंद पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहे. अरविंद तयार, राईट नंबर ऑन द विकेट. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, गुड फिल्डिंग. या सीझन मधली 40+ ची पहिली स्पर्धा आपण पाहतोय जयगावदेवी 40+ नारळी संघाच्या माध्यमातून आणि अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. आणि स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय कोपर विपक्ष वडवली. टॉस जिंकला तो वडवली संघानं आणि कोपर संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल आली, धावसंख्या पोहोचली ती एकूण टोटल आपण पाहतोय 15वर. गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. पुन्हा एकदा अरविंद पाटील, राईट नंबर ऑन द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं फलंदाजांना संघर्ष करावा लागतो, त्याचं कारण वडवली संघाच्या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. अरविंद पाटीलनं चांगली गोलंदाजी केली, केशव पाटीलनं चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणही चांगलं होतंय आणि सांघिक कामगिरी सातत्याने उंचावताना दिसतोय तो वडवली संघ. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची समाप्ती होते. इथं प्रत्येक सुगनात बाद झाल्यानंतर इथं फलंदाज नक्कीच संघर्ष करतात. सुगनाच्या बॅटमध्ये एक चौकार आला, त्यानंतर सातत्याने इथं फलंदाज संघर्ष करतात. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापतात, केशव वेगानं आले, गुड फिल्डिंग. फंबल झाले, स्वतःला सावरता मात्र इथं 2 धावा आतापर्यंत एकवटल्या. धावसंख्या पोहोचली ती 17वर, 18वर पोहोचली धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला, मात्र त्यानंतर आपण पाहतो सातत्याने चांगली गोलंदाजी होती ती वडवली संघाच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवर 2 धावा आले, एकूण धावसंख्या 18वर पोहोचली. अरविंद पुन्हा एकदा तयार, समोर खेळतात, सिंगल आली आहे, गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण, धावसंख्या 19वर पोहोचते. अशा पद्धतीने 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचली होती 19वर. तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कैलासवासी कमलाकर बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार रुद्र प्रेमनाथ पाटील वर कुमार वीर प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभली. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा कैलासवासी कमलाकर बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार रुद्र प्रेमनाथ पाटील वर कुमार वीर प्रेमनाथ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. सामनावीरच्या ट्रॉफी आम्हाला लाभल्या त्या आदरणीय मोहन नारायण पाटील नारली यांच्या माध्यमातून मालकवीरची ट्रॉफी जी आम्हाला लाभली आहे ती कैलासवासी निर्मळा वामन पाटील यांच्या स्मरणार्थ वामन आशा पाटील नारिवली यांच्याकडनं. मालकवीरसाठी कूलर आम्हाला लाभली ती कैलासवासी सुकीर जोमा गोरपेकर यांच्या स्मरणार्थ धर्मेंद्र सुकीर गोरपेकर यांच्याकडनं नारिवली यांच्याकडनं सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत ते कैलासवासी राम नागो पाटील यांच्या स्मरणार्थ कैलास नागो पाटील यांच्याकडनं. सन्मान चिन्ह पुन्हा एकदा आपण पाहतो दुसरे सन्मान चिन्ह आम्हाला इतर लाभले ते कैलासवासी अनिकेतराज शनिदास जाधव यांच्या स्मरणार्थ शनिदास सोंग्या जाधव कोळेगाव यांच्याकडनं आम्हाला लाभलेत. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि शूज कैलासवासी धर्माझोमा भोईर यांच्या स्मरणार्थ परी पिंट्या भोईर नारिवली यांच्याकडनं आम्हाला लाभलेत. लाईव्हची सेवा आम्हाला लाभली ती कैलासवासी स्नेहा रतन गोरपेकर यांच्या स्मरणार्थ रतन कचरू गोरपेकर नारिवली यांच्याकडनं. कैलासवासी नंदाबाई मारुती गोरपेकर यांच्या स्मरणार्थ जितेंद्र मारुती गोरपेकर. आणि पाण्याची सोय आम्हाला लाभली ती गोपीनाथ भोईर महेश भोईर मुकेश भोईर आणि अमित मुंडे नारिवली यांच्याकडनं.
चेंडूची व्यवस्था आम्हाला लाभली होती. कैलासवासी श्यामा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश श्यामा पाटील नारिवली यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कैलासवासी प्रमोद सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सुधीर सुरेश पाटील यांच्याकडनं आम्हाला हे सर्व लाभलं, तर त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 14 मार्गस्थ एकनाथ मात्रे येत आहेत. डाकुरा गोलंदाज ऑन साइडला खेळतायत. अरविंद आहेत. गुड फिल्डिंग, फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या फक्त 20 वर पोहोचली आहे. वडवली संघासमोर तुम्हाला जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये 45 ते 50 धावा. बघा, जय वागेश्वर देसाई आणि वाकलन दोन्ही संघांना विनंती असेल टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ऑन साइडला खेळलेत. तकदीर वेगाने आले, स्वतःला कव्हर करतात. थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. जय वागेश्वर देसाई विपक्ष वैदेही प्रभात 11 वाकलन दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या प्लीज. धावसंख्या 22 वर पोहोचली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे यष्टीरक्षक चूक करतायत. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 एकूण 2 धावा एकवटल्यात. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. मोठे फटके येत नाहीत, त्याचं कारण इथं गोलंदाजी चांगली होते. आतापर्यंत फक्त एक चौकार आलाय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. आपल्या सहकार्यापासून प्रेरणा घेऊन इथं गोलंदाजी केली जाते. अरविंदनं चांगली गोलंदाजी, केशव पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज एकनाथ चांगली गोलंदाजी करतात. 24 धावसंख्या, माफक धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. समोर खेळतात ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. बॅकिंगला आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीने बॅकिंग दिली जाते. पंचवीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. लक्ष तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 धावांचा ठेवावा लागेल. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात सिंगल आले. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. मोठे फटके येत नाही. नितांत गरज असेल मोठे फटक्यांची कोपर संघासाठी, मात्र सुगनाथ बाद झाल्यानंतर संघ इथं प्रत्येक फलंदाज दडपणाखाली खेळतोय. त्याचं कारण इथं गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण वडवली संघाचं अतिशय चांगल्या पद्धतीने होतंय. गुड बॉलिंग, वेग कमी केला, वेग कमी केला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 षटके इथं संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. रेग्युलर संघासाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे आम्हाला पारितोषिक लाभलंय ते कैलासवासी निर्मला वामन पाटील व कैलासवासी वंश विलास पाटील यांच्या स्मरणार्थ गणेश काशीनाथ पाटील आणि हनुमान काशीनाथ पाटील यांच्याकडनं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफीज आम्हाला लाभले. तर त्यांचं सुद्धा आम्ही आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. 4 षटकं संपली आहेत. आता इथून तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये फक्त धावा आपण पाहतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा. आता मात्र तुम्हाला इथं मोठे फटके मारावे लागतील, कारण माफक धावसंख्या आता बघा. देसाई संघ आणि वाकलन संघ टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल प्लीज, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. आयोजक सूचना करतात, लक्षात घ्या. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाज पिंट्या पाटील. पहिला चेंडू 40+ मधील आपला हा पहिला चेंडू या गोलंदाजाने पिंट्या पाटीलने डॉट हाताळलाय. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकार येत नाहीये. अशोक पाटील आतापर्यंत फक्त एकच चौकार आलाय. चांगली गोलंदाजी पिंट्या पाटील. राईट अराउंड द विकेट. खोल टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र फलंदाज बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो पिंट्या पाटील यांची.
अरविंद पाटीलने 2 षटक अतिशय चांगली हाताळली. केशव पाटीलने 1 षटक चांगला हाताळला. आता मात्र शेवटचे 4 चेंडू तुमच्या हाती असतील. विनोद येतात मैदानात. नवीन फलंदाज. प्रत्येक गोलंदाजाने इथं चांगली कामगिरी केली आहे. क्षेत्ररक्षण वडवली संघाचं चांगलं झालं आणि नक्कीच यष्टांच्या मागे आपण पाहतोय संघाला केशव पाटील संघाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करतात. तकदीर मात्रे संघात इंटर झालेत. अरविंद पाटील आलेत. संघ मजबूत झाला वडवली संघाचा. 4 नवीन क्रिकेटर या संघामध्ये दाखल झालेत. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. पिंट्या चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थोडीशी सफल झाले तो ऑफ साइडला. तोपर्यंत लेगबायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते अशोक पाटील सांगतायत 27 वर. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पिंट्या पुन्हा एकदा तयार. खोलट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने आले. तकदीर मात्रे गुड फिल्डिंग. चेंडू फेक करतात आणि फलंदाज इथं बाद असेल. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आणि तितकं चांगलं आपण पाहतो यष्टांच्या मागे केशव पाटील यांना. फलंदाज आतापर्यंत कदाचित हा 4था फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद असेल अशोक पाटील. 3रा फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहतो फक्त आणि फक्त 29. पिंट्या पाटील राऊंड द विकेट. ऑफ साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण होते. चेंडू फेक केली जाते मात्र फलंदाज तोपर्यंत सुरक्षित पोहोचलेत. शेवटच्या चेंडूवर आल्यात त्या धावा 2 आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31 आणि कोपर संघानं 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये वडवली संघासमोर लक्ष ठेवलंय ते 32 धावांचं. एक माफक लक्ष असेल मात्र इथून तर आदरणीय वत्रे काका यांचा इथं सन्मान केला जाईल. मी माजी सरपंच परेश ठक्कर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते वत्रे काका यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय परेश ठक्कर यांच्या शुभ हस्ते इथं वत्रे काकांचा इथं सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलंय तर तुषार पाटील कोपर यांना विनंती असेल व्यासपीठावर या तुमचाही इथं सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं. मी आदरणीय तुषार पाटील कोपर यांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचं आहे. तर चला देसाई आणि वाकलन संघ टॉस साठी या प्लीज. आदरणीय महेंद्र साळुंके, मनोहर भोईर, धर्मेंद्र गोरपेकर, प्रवीण गोरपेकर, गौतम काटे, पंडित गोरपेकर, भरत भोईर शिरडोन, शिवदास पाटील, राम भोईर, परेश ठक्कर, लक्ष्मण पाटील, सावळाराम पाटील, हरी पाटील, चंद्रकांत पाटील निळजे, पंडित भोईर, जयेंद्र पाटील, किसन भोईर, किसन गोरपेकर, बबन पाटील, भरत भोईर, धर्मा साळुंके, शंकर भोईर, नारायण गोरपेकर, गोविंद गोरपेकर, काळूराम फुलोरे, शरद भोईर, भीम भोईर, रतन भोईर, गणेश फुलोरे, मधुकर पाटील, सागर पाटील, राजन पाटील, अनिल भोईर वाकलन, हरीश शेठ भोईर वाकलन, भानुदास मुंडे, डॉक्टर राम गोरपेकर, मनोहर भोईर या सर्वांचा आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. तर वळूया दुसऱ्या सत्राकडे. पहिल्या सत्रामध्ये कोपर संघाने 5 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या फक्त 31 आणि लक्ष ठेवलंय हर्ष 11 वडवली संघासमोर
32 धावांचा त्या धावांचा पाठलाग बडवली संघ कशा पद्धतीने करतोय आणि धावांना इथं अंकुश लावण्याचा प्रयत्न करेल का कोपर संघ ते ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक पालेगावचा गोड आवाज ऐकूया आपण सोनू बांगर यांना. तर चला देसाई संघ टॉस साठी या प्लीज, कारण वाकलन संघाचे संघनायक कमलाकर भोईर इथं उपस्थित आहेत. हनुमान पाटील तुमचा संघनायक येऊ द्या प्लीज. थँक्यू सो मच पंडित काका म्हात्रे. तर आपण स्पर्धा या ठिकाणी पाहतोय आई गावदेवी 40+ चषक आयोजित नारिवलीकर 2024 पर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिला मॅच आपल्यासमोर रंगतोय. एका बाजूला संघ वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय तो कोपर संघ. प्रथमतः बॅटिंग केली आपण पाहिलं नक्कीच 5 षटकांची लढत आणि बॅटिंग करत असताना वडवली संघानं टोटल कोपर संघाने नक्कीच बॅटिंग करत असताना एकूण 31 धावा या ठिकाणी उभारल्या गेल्यात आणि 32 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती वडवली संघाची आपल्याला पाहायला मिळेल. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होते, गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. सुगनाथ या ठिकाणी असतील. गेम ऑन होतं. पहिला बॉल, पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जेंटल टच करण्याचा प्रयत्न होता आणि इथून मात्र प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाईल. अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून खेळलेत आणि पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू जातोय सरळ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. तकदीरच्या बॅटमन हा पहिला चौकार आहे. तकदीर आणि किशोरी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते नक्कीच वडवली संघाच्या माध्यमातून. पॉवर पे सुरू आहे आणि पॉवर पेच्या षटकामध्ये नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर करतील हे सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर. 2 खेळाडू तुम्हाला नक्कीच तिजेच घराच्या बाहेर पाहायला मिळतात. एक खेळाडू आता नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाहायला मिळेल, तर दुसरा खेळाडू आपल्याला मिड विकेट रिजनला पाहायला मिळतोय. त्यानंतर शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि ऑफसाईडचा विचार केला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तयार होते गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू आदळतोय. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकलं गेलं तर चेंडू मागे जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत पंचांचा इशारा येतो. येस बॅट कट. 2 धावा असतील तकदीरच्या खात्यामध्ये. या 2 धावा ॲड केल्या जातील. टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा. धाव फलकावरती आमच्या समवेत एक ज्येष्ठ समालोचक आमचे नक्कीच अशोकदादा पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. दिशा देतात, फक्त दिशा दिली जाते. शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित, जास्त घाई करत नाही आहेत तकदीर. त्यांना माहिती आहे सुरुवातीचा पॉवर प्लेचा षटक आहे. एक मोठा फटका देखील आला आहे. धावगती देखील चांगली पाहायला मिळते, त्यामुळे फक्त सिंगल एकवटली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक हलतं ठेवलं जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 7 धावा धाव फलकावरती. छोटंसं लक्ष, 32 धावेचं टार्गेट आपण पाहतोय. 5 षटकांची लढत. स्ट्राईक एंडला फलंदाज येत आहेत किशोर ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे,
हुक करतात आणि पाहता पाहता खेळाडू पोहोचतील का पाहायचंय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चौकार. किशोरच्या बॅटमधनं पहिला चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते किशोरच्या बॅटमधनं देखील. या 4 धावा आहेत त्यात. टीमची टोटल वेगानं पुढे सरकली आहे. 11 धावा धाव फलकावरती. येस, या हंगामातील नक्कीच पहिला चौकाराने या ठिकाणी सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या इनिंगची. किशोर या ठिकाणी आणि हे दुसरे फलंदाज असतील ज्यानं मात्र आज चौकार लगावला या स्पर्धेमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सफल देखील ठरतात. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि ओव्हर होते समाप्त. पहिले षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पोहोचली आहे. हर्ष 11 गावदेवी 40+ वडवली संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. यशांताचा होणारा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय वागेश्वर देसाई प्लस त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो संघ नक्कीच वाकळण संघ. वैदे 11 प्रभात 40+ वाकळण संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. आज खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच. आणि एकमेकांसमोर एक ग्राउंड देखील पाहायला मिळतात. समोर देखील रेग्युलर संघाचे देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तिथे देखील खूप चांगले सामने. त्यानंतर 40+ क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा आणि खूप सारं आपण पाहतो नक्कीच समसमणाऱ्या ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगलं आयोजन. आई गावदेवी 40+ चषक आपल्याला पाहायला मिळतो नारिवली यांच्या वतीनं. सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतील हनुमान म्हात्रे. पॉवर पेचे दुसरं षटक असेल. 3 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. लॉंग ऑफ त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटला खेळाडू असेल किशोर ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात. फेकी येते तोपर्यंत सिंगलला समाधान मानावं लागेल. धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती. सुरुवातीला बॅटिंग करत असताना नक्कीच थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळाली. 31 धावा उभारल्या गेल्या. 32 धावेचं छोटंसं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चेस करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामी जोडीनं खूप चांगली सुरुवात आपल्या टीमला दिली आहे. स्वप्नवत सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय या पहिल्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये एक धाव आली. पहिल्या बॉलवरती स्ट्राईकला फलंदाज देत आहेत तकदीर ऑन स्ट्राईक. कृष्णदादा देखील आमच्यासोबत जॉईन असतील जे फाउंडर आहेत फॉर्च्यून इव्हेंटचे. त्यांच्या माध्यमातून देखील अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. दिशा दिली जाते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. आउटपी थोडीशी स्लो पाहायला मिळते. चेंडू थांबतोय. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावसंख्या पुढे सरकेल धाव फलकावरती. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो कारण की ताकदीचा जास्त वापर नाहीये. डोक्याचा देखील वापर या ठिकाणी करण्यात येतोय तकदीरच्या माध्यमातून. धावसंख्या 16. स्ट्राईकला फलंदाज किशोर येतात पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. अलाउन द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण. फुटवर्कच्या साह्यानं बॉलला अडवला जाईल आणि इथे मिळते 1 धाव. धावसंख्या 17 धावा धाव फलकावरती. चांगलं क्रिकेट. सलामी जोडीनं खूप चांगली नक्कीच सुरुवात आपल्या टीमला दिली. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल स्वीप करतायत. चांगला फटका. पॉवर पे सुरू आहे. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तकदीर यांच्या बॅटमधनं झोरेक चौकार. चौकारानं धावसंख्या 21 वरती पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते तकदीर यांच्या माध्यमातून. थोडीशी महागडी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. धावा रोखत्या आलात नाहीयेत. खास करून आपण पाहिलं कोपर संघाला. जय गावदेवी कोपर संघ प्लस त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय हर्ष 11 गावदेवी वडवली संघ. चांगला फटका पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा चौकार आलाय तकदीर यांच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली आहे 25 या आकड्यावरती.
षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लागोपाठ 2 चौकार येत आहेत. तकदीर यांच्या बॅटमधनं धावसंख्या 25 वरती पोहोचली. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा आपण. जय वागेश्वर देसाई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वैदे 11 प्रभात वाकळण संघ. सज्ज राहायचं आपण. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. फुलटा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेला खेळतात. गॅप मध्ये चेंडू असेल. कव्हरचा खेळाडू प्रयत्न करतोय. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 27. 27 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. टीम हर्ष 11 गावदेवी वडवली संघ विजयासाठी फक्त 5 धावेची गरज. चला नक्कीच जय वागेश्वर देसाई संघाचे कॅप्टन आणि वैदे 11 प्रभात वाकळण संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. येस. आणि जर इनिंग समाप्त झाली, जर ही मॅच समाप्त झाली आणि आपण टॉस साठी उपलब्ध राहिला नाहीत तर आयोजकांच्या वतीनं आपल्याला पॅनलाइज केले जाईल. या देखील सूचना असतील वैदे 11 प्रभात वाकळण संघ आणि जय वागेश्वर देसाई या संघाला. टॉस साठी उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपलब्ध राहायचं होतं, परंतु शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. मॅच संपण्याच्या अगोदर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे वाकळण संघ आणि देसाई संघ. 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पॉवर प्ले समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. 27 धावा स्कोरबोर्ड वरती आणि आता पॉवर प्ले समाप्त होते. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला खेळतात. फटका चांगला. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती. प्रमोद म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्ग मध्ये. फटका चांगला आहे. क्या बात आहे. आणि या स्पर्धेतील आणि या मॅच मधील हा पहिला षटकार आला तकदीर यांच्या बॅट मधनं. मॅच फिनिश. सामना जिंकलाय तो नक्कीच वडवली संघानं. हर्ष 11 गावदेवी वडवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. जय गावदेवी कोपर संघ. लाईनअप करायचं, शेक हँड करायचं आणि तदनंतरच मैदान सोडायचंय दोन्ही संघ. सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट अबाउट. ज्यानं मात्र आपण पाहिलं तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 9 चेंडूचा सामना केला. मॅच आपल्या स्टाईलला फिनिश केली. ते तकदीर ठरले आहेत या सामन्याचे.